नमस्कार, श्रुतीज फूड होममध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत। आपल्या या चॅनलला आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद। आज आपण बघणार आहोत एक चाटची रेसिपी, ती आहे रगडा पॅटीस। रगडा पॅटीस हा पदार्थ सर्वांना अतिशय आवडणारा आहे। यामध्ये कुठल्या कुठल्या चटण्या वापरायच्या, त्या कशा करायच्या, रगडा कसा करायचा, पॅटीस कशा करायचा, हे सर्विंग कसं करायचं, सर्विंगसाठी काय काय पदार्थ वापरायचे हे सुद्धा या व्लॉगमध्ये दाखवलेलं आहे। तर आपल्या या चॅनलवरचा हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। रगडा पॅटीस करण्यासाठी आपल्याला हिरवी चटणी आणि गोड चटणी अशा दोन्हीही चटणी लागणार आहेत। त्यासाठी प्रथम हिरवी चटणी कशी करायची ती कृती बघूयात। इथे 1 बाउल धुवून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे। ही कोथिंबीर निवडून धुवून घेतलेली आहे आणि कोथिंबीरीचा पाऊण भाग हा पुदिना घेतलेला आहे। पुदिना सुद्धा धुवून घेतलेला आहे। या दोन्हीही गोष्टी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा साल काढून अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेला आहे। हिरव्या मिरच्या आपल्या आवडीनुसार आणि मिरचीच्या तिखटपणानुसार वापरायच्या आहेत। इथे 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरवी मिरची बरोबरच चवीपुरतं मीठ घालायचं आहे। पाव चमच्यापेक्षा कमी इथे मीठ घातलेलं आहे आणि साधारण अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये आपल्याला पिळून घ्यायचा आहे। आता ही चटणी आपल्याला मिक्सरवर फिरवण्याआधी यामध्ये आपल्याला 2 ते 3 बर्फाचे खडे टाकायचे आहे। बर्फाचे खडे चटणी फिरवताना टाकल्याने पुदिना आणि कोथिंबीरीचा हिरवा रंग मेंटेन राहायला मदत होते, त्यामुळे बर्फाचे तुकडे अवश्य टाका। आता ही चटणी मी मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे। बर्फाचे खडे घातल्यामुळे चटणीचा हिरवा रंग छान मेंटेन राहिलेला आहे। ही चटणी घट्ट कन्सिस्टन्सीचीच ठेवलेली आहे, अतिशय पातळ अशी केलेली नाही आहे। आता आपल्याला रगडा पॅटीससाठी गोड चटणी लागणार आहे। गोड चटणी कशी करायची ते आता बघूयात। गोड चटणीसाठी लागणारे 3 महत्त्वाचे साहित्य म्हणजे 1 वाटी खजूर, हा खजूर बिया काढून घेतलेला आहे, 1 वाटी गूळ आणि साधारण पाऊण वाटी चिंचेचा कोळ घेतलेला आहे। चिंच भिजवून त्याचा कोळ काढून घेतलेला आहे। थोडा घट्टसरच चिंचेचा कोळ ठेवायचा। आता जो खजूर आपण बिया काढून घेतला होता तो खजूर अर्धे भाग करून घेतलेले आहेत। गॅसवर एक भांडं ठेवून त्यामध्ये खजूर घ्यायचा आणि खजूर बुडेल इतपत पाणी टाकायचं आणि आपल्याला खजूर मऊ होईस्तोवर हे शिजवून घ्यायचं आहे। एकीकडे आपला खजूर शिजून होत आहे तोवर दुसरीकडे मी एक भांडं घेतलेलं आहे। यामध्ये आपण मोजून घेतलेला गूळ घातलेला आहे। हे भांडं मंद आचेवर ठेवायचं आणि त्यामध्ये गूळ बुडेल इतपत पाणी घालायचं आणि आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे। आपला गूळ विरघळत आहे, दरम्यान खजुरातील पाण्यालाही उकळी फुटलेली आहे। इथून पुढे साधारण 2 ते 3 मिनिटे आपल्याला खजूर शिजवून घ्यायचं आहे। शिजवताना मधून ढवळत राहायचं आणि खजुरातील पाणी संपणार नाही। गुळातीलही पाणी संपून गूळ अतिशय चिक्कीसारखा चिकट होणार नाही याची दक्षता घ्यायची। गूळ हा आधी पाण्यात विरघळून नंतर एक उकळी काढून घेतली तरीही चालेल, पण आपल्याला जर इन्स्टंटली ही कृती करायची असेल तर अशा पद्धतीने करावी। इथे खजूर व्यवस्थित शिजलेला आहे, गुळाचाही पाक व्यवस्थित झालेला आहे। फक्त गूळ हा पाण्यात विरघळलेला कच्चा वापरू नये, त्यामुळे चटणी टिकणार नाही। जर आपण स्टोअर करणार असाल चटणी तर ही पद्धत नक्की फॉलो करा। हे दोन्हीही जिन्नस थंड करण्यासाठी ठेवायचे आहेत। ते थंड होत आहेत त्या दरम्यान आपण पॅटीससाठी रगडा कसा तयार करायचा ते बघूया। साधारण 1.5 वाटी पांढरे वाटाणे घेतले होते। हे वाटाणे 7 ते 8 तास भिजवून ठेवले होते। भिजवताना हे वाटाणे कोमट पाण्यात भिजवायचे। भिजवताना मीठ वगैरे काहीही घातलं नव्हतं। आता एक कुकर घेतलेला आहे। या कुकरमध्ये आपण भिजवून घेतलेले वाटाणे घातलेले आहेत। वाटाण्यांच्या वरती 1.5 ते 2 इंच पाणी राहील अशा पद्धतीने पाणी घातलेलं आहे। पाव चमचाभर मीठ घातलेलं आहे। मीठ घालून व्यवस्थित हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे आणि कुकरला आपल्याला 5 ते 10 मिनिटे हे शिजवून घ्यायचं आहे। कमी गॅसवर 5 ते 10 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे। शिट्ट्या काढायच्या असतील तर कमी गॅसवर 4 शिट्ट्या काढायच्या। कुकर होत आहे तोवर आपण पॅटीसची तयारी करूयात। पॅटीससाठी इथे मी आधीच उकडून ठेवलेले बटाटे घेतलेले आहेत। साधारण 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। हे बटाटे किसून घ्यायचे आहेत। जाड किसणी असेल त्याने किसून घ्यावं किंवा पोटॅटो मॅशरनी मॅश करून घ्यावं। व्यवस्थित
पूर्णपणे बटाट्याचा लगदा तयार व्हायला पाहिजे, त्यामध्ये गुठळ्या राहायला नको याची काळजी घ्यायची। आता या बटाट्यामध्ये इतर साहित्य घालून घेऊयात। साधारण 1 छोटा चमचाभर मीठ घातलेलं आहे, थोडीशी हळद घातलेली आहे, त्यात छोट्या चमच्यानी साधारण अर्धा ते पाऊण चमचाभर भाजून घेतलेल्या जिऱ्यांची पूड घातलेली आहे आणि पाव चमचा मिरेपूड घातलेली आहे। या बटाट्याच्या मिश्रणात आपल्याला 2 ब्रेडच्या स्लाइस ॲड करायच्या आहेत। या ब्रेडच्या स्लाइस मी कडा काढून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने छोटे छोटे पीसेस करून या बटाट्यामध्ये ब्रेडच्या स्लाइस घालत आहे। 4 बटाट्यांसाठी 2 ब्रेडच्या स्लाइस असं प्रमाण वापरावं, किंवा ब्रेड क्रम्स वापरायचे असतील तर साधारण अर्धी वाटी ब्रेड क्रम्स वापरावे। बटाट्याच्या या मिश्रणासाठी बाइंडिंगचं काम करण्यासाठी आपल्याला ब्रेडचा उपयोग करायचा आहे। आता आपल्याला हे बटाट्याचं मिश्रण तयार झालेलं आहे, याच्या आपल्याला टिक्की किंवा पॅटीज बनवून घ्यायच्या आहेत। पॅटी बनवण्यासाठी इथे माझ्याकडे हा कुकी कटर आहे, त्याचा वापर करून मी पॅटीज बनवून घेत आहेत। आपण आपल्या इच्छेने गोल, बदाम असा कुठलाही आकार देऊन पॅटी तयार करून घेऊ शकतो। आपण केलेल्या बटाट्याच्या मिश्रणामध्ये साधारण 8 ते 9 या साईजच्या पॅटीज तयार होतात। आपण आपल्या इच्छेनुसार पॅटीजचा आकार लहानही करू शकतो। आता आपण जे गोड चटणीसाठी खजूर आणि गुळाचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते थंड झालेलं आहे। आता त्याची चटणी तयार करून घेऊयात। चटणीसाठी हा खजूर आणि गूळ दोन्हीही मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे। आता या मिश्रणामध्ये आपण जो चिंचेचा कोळ काढून घेतला होता तो चिंचेचा कोळ गाळून घालत आहे, म्हणजे जेणेकरून त्यातील काही चिंचोक्याचे कण असतील ते या मिश्रणात जाणार नाहीत। यानंतर आवश्यकता वाटल्यास थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल। यामध्ये साधारण अर्धा छोटा चमचा मी मीठ घातलेला आहे आणि अर्धा छोटा चमचा जिरेपूड घातलेली आहे। आता आपण हे सर्व जिन्नस मिक्सरमधून फिरून घेऊयात आणि आपली गोड चटणी तयार करून घेऊयात। आपली गोड चटणी तयार आहे। अशा पद्धतीने केलेली चटणी ही डीप फ्रीजमध्ये 2 ते 3 महिने व्यवस्थित टिकते। गुळाचा पाक आपण थोडासा शिजवून घेतला होता, त्यामुळे ही चटणी टिकायला मदत होते। गूळ जर पाण्यात विरघळून तसाच वापरला तर चटणी जास्त काळ टिकणार नाही। याचबरोबर आता आपला कुकरही थंड झालेला आहे, वाफ गेलेली आहे, आपला रगडाही छान शिजलेला आहे। या स्टेजला जर रगडा शिजलेला नसेल असं वाटत असेल तर पुन्हा आपण 2-3 शिट्ट्या घेऊन रगडा शिजवून घेऊ शकतो, पाणी ॲड करून रगडा शिजवून घेऊ शकतो। इथे आपला रगडा व्यवस्थित शिजला गेलेला आहे। आता आपल्या ज्या पॅटीज आहेत त्या शॅलो फ्राय करून घेऊ। इथे एक तवा घेतलेला आहे, तव्यावर ब्रशनी तेल लावून घेतलेलं आहे। तेल थोडं गरम झाल्यावर यामध्ये आपण तयार केलेल्या पॅटीज ठेवून घ्यायच्या। गॅस कमीच ठेवून या पॅटीज दोन्ही बाजूंनी तांबूस रंगावर शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत। शॅलो फ्राय होण्यासाठी साधारण 7 ते 8 मिनिटे लागतात। या पॅटीज आपण रगडा पॅटीज करायच्या 4-5 तास आधी तयार करून ठेवल्या तरीही चालतात। आयत्या वेळेस थोड्याशा गरम करून आपण सर्व करू शकतो। पॅटीज तयार आहेत, आता सर्विंगची तयारी करू। सर्विंगसाठी कांदा, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, त्याचबरोबर आपण तयार केलेल्या चटण्याही घेतलेल्या आहेत। 2 प्रकारची शेव घेतलेली आहे, 1 नंबर शेव आणि 0 नंबरची शेव। थोडी खारी बुंदी, चिरून घेतलेली कोथिंबीर, चाट मसाला आणि मीठ। ओल्या लाल मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे, याऐवजी आपण लाल मिरची पूड किंवा रेड चिली सॉसही वापरू शकतो। आपण तयार करून घेतलेला रगडाही घेतलेला आहे। सर्व करताना रगडा शक्यतो गरम असावा। सर्व करताना आधी प्लेटमध्ये मी थोडासा रगडा काढून घेतला, त्यावर आपण तयार केलेल्या दोन्हीही चटण्या घातल्या। आपल्या आवडीनुसार तिखट चटणी घालायची आणि हे सर्व जिन्नस चमच्याने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये पॅटी ठेवायची, त्याचे 3-4 पीसेस करून घ्यायचे। आता यामध्ये आपल्या आवडीनुसार पाहिजे तेवढा बारीक चिरलेला कांदा घालायचा, बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा, बुंदी घालायची, थोडासा चाट मसाला भुरभुरायचा, चिमूटभर मीठ भुरभुरायचं आणि आपण घेतलेली 1 नंबरची शेव म्हणजेच जी जाड शेव असेल ती शेव भरपूर घालायची। जाड शेव घातल्यानंतर
पुन्हा थोडीशी हिरवी चटणी, थोडीशी गोड चटणी यावर घालायची. त्यानंतर बारीक शेव म्हणजे जी 0 नंबरची शेव घेतलेली आहे ती शेव घालायची. थोडी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा दोन्हीही चटण्या थोड्या थोड्या घालायच्या आणि सर्वात शेवटी जे आपण लाल मिरचीचं तिखट केलेलं आहे, ओल्या लाल मिरच्यांचं जे तिखट केलेलं आहे ते घालायचं. आपल्या आवडीनुसार कमी जास्त तिखट घातलं तरीही चालेल. गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये रगडा पॅटीस हा पदार्थ मुख्यत्वे करून केला जातो. यालाच आलू टिक्की चाट असेही म्हणतात. चाटचा एक अतिशय छान, सर्वांना आवडणारा, लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडणारा हा पदार्थ आहे. शिवाय कुठल्याही ऋतूमध्ये आपण हा पदार्थ केला तरीही हा खाणाऱ्याला आनंद देऊनच जातो. आणि विशेष म्हणजे हा पदार्थ पोटभरीचाही आहे. तर नक्कीच हा पदार्थ करून बघा. कसा वाटला ते कमेंट करून कळवा. आपल्या काही शंका असतील तर त्यासुद्धा कमेंट करून कळवा. भेटूयात एका नवीन पदार्थासह पुढील भागात. श्रुतीज फूड होमला लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.